मित्रांनो, भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये विविध रंगाच्या, चवीच्या, आकाराच्या पदार्थांचा समावेश केला गेला आहे. एवढंच नव्हे तर जमिनीवर उगवणाऱ्या खाद्य प्रकारांबरोबरच जमिनीखालील वनस्पतीच्या मुळांचा वापर देखील खाण्यात केला जातो. कारण हे पदार्थ केवळ चवीसाठीच नव्हे तर त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी देखील खाल्ले जातात. असाच एक कंदमुळाचा खाद्य प्रकार म्हणजे सुरण, जो चवीला तर विलक्षणीय असतोच, परंतु त्याचबरोबर तो खाण्याने आपल्या शरीराला फायदे देखील बरेच मिळतात. आणि म्हणूनच आज आपण सुरण या कंदमुळाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात आपण सुरण या कंदमुळाविषयी व त्याच्या वनस्पती विषयीची माहिती, सुरण खाण्या अगोदर काय काळजी घ्यावी व त्यावर कोणती प्रक्रिया करावी, सुरणामध्ये कोणकोणती पोषक तत्वे आढळतात आणि सुरण खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात, या सर्व विषयांवर बोलणार आहोत. सुरण ही दक्षिण पूर्व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. हिंदीमध्ये हिला जिमीकंद, इंग्रजीमध्ये एलिफंट फूट यॅम, संस्कृतमध्ये अर्शोघन, कंडुल, सुरकंद अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. सुरण ही वनस्पती औषधी गुणांनी सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून त्याची कंदनायक अशी सुद्धा ओळख आहे. ही वनस्पती विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलात आढळते. काही ठिकाणी तिची लागवड सुद्धा केली जाते. मित्रांनो, सुरण ही वनस्पती बहु ऋतू जीविता आहे. सुरणाचा कंद ओबड धोबड, अर्धा गोलाकृती, चपटा आणि गर्द तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरित खोड अर्थात मॉडिफाईड अंडरग्राउंड स्टेम असतं. अन्न साठवणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. ही वनस्पती वर्षातील सुमारे 8 महिने सुप्त अवस्थेत असते. पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते. जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ. या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पाने असतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचाच आहारात वापर केला जातो. सुरणाच्या कंदापासून भाजी, कापं, कटलेट यासारखे अनेक खाद्य प्रकार बनवले जातात. विविध राज्यात सुरणाचा वापर खाण्यात विविध प्रकारे केला जातो. सुरणाच्या कंदात कॅल्शियम ऑक्झलेट असल्याने प्रक्रिया न करता सुरण खाल्ले असल्यास घशाला खाज सुटू शकते. हा खाजरेपणा घालवण्यासाठी सुरणाचे तुकडे चिंच किंवा कोकमाच्या पाण्यात भिजत ठेवावे किंवा उकळावे. तसंच सुरणाची भाजी करत असल्यास त्यात काही कोकमाचे तुकडे घालावे. मित्रांनो, सुरणाच्या पाककृतीमधील उपयोगांसोबतच सुरणामुळे आरोग्यासाठीही अनेक फायदे मिळतात. याचा एक प्रमुख फायदा म्हणजे त्यातील उच्च पौष्टिक मूल्य. तर आता आधी आपण यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात हे जाणून घेऊया. सुरणामध्ये वॉटर, एनर्जी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर, शुगर, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, कॉपर, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नीज, विटॅमिन सी, विटॅमिन ए, विटॅमिन के यासारखी अनेक पोषक तत्वे आढळतात. आता आपण सुरण खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊया. सुरण नैसर्गिक रेचक म्हणून काम करतं. सुरणामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, ज्यामुळे ते खाल्ल्याने आतडे स्वच्छ होण्यास आणि मलप्रवाह सुलभ होण्यास मदत होते. मूळव्याध, बद्धकोष्ठता आणि अपचन यावर उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो. आयुर्वेदामध्ये मूळव्याध अर्थात पाईल्सच्या उपचारासाठी सुरण सर्वोत्तम मानला जातो. सुरण मूळव्याधीच्या वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतं. सुरणामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, जे संक्रमणांना दूर ठेवण्यास आणि एकूणच रोगप्रतिकारक शक्तीला आधार देण्यास मदत करतं.
लो फॅट्स आणि आहारातील फायबर्स व ओमेगा 3 फॅटी ऍसिडने समृद्ध असलेलं सुरण भूक नियंत्रित करण्यास आणि हेल्दी फॅट मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतं. सुरणामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असतं, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. परंतु जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुमच्या आहारात सुरणाचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. सुरणात झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम असल्याने सुरण नर्वस सिस्टीमला मजबूत करतं आणि एकाग्रता सुधारते. सुरणामधील कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे ते संधिवात, सांधेदुखी आणि अगदी हत्ती रोगाला प्रतिबंध करण्यासाठी आदर्श आहे. सुरणामध्ये असलेले ओमेगा 3 फॅटी ऍसिड बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतं आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतं. सुरण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं आणि अंतर्गत अवयव स्वच्छ ठेवतं. उच्च प्रमाणात तंतुमय पदार्थ असल्यामुळे ते एक उत्कृष्ट डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं आणि यकृताचं आरोग्य सुधारतं. सुरण हे अँटीऑक्सिडंट्सचा एक मोठा स्रोत आहे, जे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे. सुरणामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे त्वचेला आतून नैसर्गिक चमक देतं, मुरुमांचा उद्रेक होण्यापासून बचाव करतं आणि त्वचा डाग विरहित व सुरकुत्यांपासून मुक्त ठेवतं. आता आपण सुरण खाताना काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊया. मित्रांनो, सुरण कच्चा खाऊ नये. तो वाफवून, उकडून किंवा भाजून खावा. काही लोकांना सुरणामुळे ॲलर्जी किंवा घशात खवखव होऊ शकते. तसंच एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर तुम्हाला याचा समावेश तुमच्या खाण्यात करायचा असल्यास प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, हे आहेत सुरण खाण्याचे असंख्य फायदे आणि म्हणूनच नियमित योग्य प्रमाणात याचं सेवन करावं. तसंच सुरण खाण्या अगोदर त्यावर आधी सांगितल्याप्रमाणे योग्य प्रक्रिया करावी, नाहीतर घशाला खाज येणं किंवा ॲलर्जी होणं याची शक्यता वाढते. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला माहितीचा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा. आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.